येतोय नक्की? तुमचा नाही येते काय मग म्हणजे मराठीत पहिल्यांदाच चित्रपट वगैरे आणि हे सगळं एकंदरीत काय अनुभव आहे, कसं वाटतंय? सेटवरती एकदाही हिंदीत बोलायचं नाही म्हटलं. नाही, मी तसं मराठीच आहे माहिती आहे. आणि हा पहिला मराठी मूवी नाही आहे आणि आजपर्यंत जेवढे मराठी मूवीज केलेत मला खूप आनंद मिळाला आहे त्यातून. मला बरेच असे लोक मराठी इंडस्ट्रीमध्ये मिळाले ज्यांच्यामुळे मी ॲक्टिंग शिकलो. ओके. टू बी ऑनेस्ट, तिथून मला कळालं की ही कला नेमकी काय, यात अजून किती आपण डेप्थमध्ये जाऊ शकतो, अजून किती शिकू शकतो. आणि आय एम प्राऊड टू बी अ महाराष्ट्रीयन, प्राऊड टू बी अ मराठी, प्राऊड इंडियन. कुठली अशी गोष्ट आहे जी मराठी चित्रपट सृष्टीतली तुला सगळ्यात जास्त आवडते? आपुलकी. अच्छा. हां, एक आपण जिथून असतो तिथली लोक तुम्हाला एक आपुलकी देतात, एक आपलं पण एक फील होतं. असं मी मुंबईत पण जेव्हा मराठी लोकांना भेटतो मला खूप असं अरे भाऊ लगेच होतं ते. तर ती एक गोष्ट मला फार फार छान वाटते, ती आपुलकी. ग्रेट. आणि मन येण्यागत झाल्याबद्दल काय सांगशील? म्हणजे हा चित्रपट तुझ्याकडे आला, मग यात तुझा जो रोल आहे तो लव्हर बॉय आहे. ऑलरेडी डिफॉल्ट कोणीतरी कोणाचं तरी म्हणजे फ्युचर होऊ शकते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून बघायला मिळणार आहे. काय होती पहिली रिॲक्शन? मी खूप एक्सायटेड होतो. मला जेव्हा पिच केलं होतं ॲज अन ॲक्टर, मी तेव्हा असा ना विचार करायचा की मला वेगवेगळे कॅरेक्टर्स करायचे. आणि हा जो मुलगा आहे यश, हा कोल्हापूरचा, तर त्याची ती ॲक्सेंट शिकणं हे माझ्यासाठी चॅलेंज होतं, जे मला खूप आवडलं. तो चॅलेंज फार छान होता. काय मर्दा, अरे काय पुढे, तर ते सगळं बॉडीमध्ये बोलण्यामध्ये आणणं, तो प्रयत्न. आणि 2018 शूट केले होते आपण, तेव्हा आय वॉज रिअली एक्सायटेड. आय लव्ड दी एंटायर प्रोसेस ऑफ शूटिंग. आणि जी पूर्ण टीम आहे, हे तिसरं नाही, हे पहिलं रिझन आहे. जी पूर्ण टीम आहे ते पहिलं रिझन आहे मन येण्यागत झालं बघायचं. दुसरं आणि तिसरं कदाचित असलो तर मी आणि सांगून द्या. ग्रेट. पण आता हा प्रश्न मला तुला नाही, इकडे आणि यश बद्दल बोलायचं झालं तर, अच्छा, हा जो आहे माझ्याहून थोडा वेगळा, ह्याला प्रेम करायचं. हो, अच्छा, तुला नाही करायचं? मला भीती वाटते प्रेमाची. का वाटते? ग्रेट. पण तुझ्यावरती प्रेम करणारे समोर बसलेले आहेत, मला त्यांना विचारायचंय की विथ बियर्ड की विदाउट बियर्ड? विथ बियर्ड. विथ बियर्ड. विथ बियर्ड. थँक्यू. तुला स्वतःला काय आवडतं? स्वतःला कसं बघायला आवडतं? मी काय जजमेंटल बनू? मला जसं आहे, दाढी असली नसली, मला ह्याच्यासोबतच चालायचं. मी खुश आहे, मी असं ठीक आहे. ग्रेट. आणि आता जास्त वेट करायला नाही लावणार, आपल्या इथे स्वानंदी बेर्डे सुद्धा आहे. स्वानंदी, प्लीज तू पण स्टेजवरती आहे. हॅलो, हाय, नमस्कार. सो हाऊ आर यू? गुड, आय एम गुड. हाऊ आर यू? खूप छान. आणि म्हणजे चित्रपट वगैरे वगैरे, एकांकिका झाल्यानंतर अगदीच चित्रपट हा एकांकिकेच्या आधीचा चित्रपट आहे की नंतरचा? नाटक आधीचा चित्रपट आहे. तो म्हणजे त्याच्या आधी स्टेज सुद्धा नव्हतं केलेलं? अच्छा, विदाउट एनी एक्सपिरियन्स चित्रपट केलेला. पण मग कसं वाटलं चित्रपट करून? खूप मजा आली. आणि को-स्टार्सच अमेझिंग होते माझे, त्यामुळे मला खरंच खूप मजा आली. आणि माझ्या डिरेक्टरने मला खूप सांभाळून घेतलं. सो खूप इट वॉज अ फन एक्सपिरियन्स. ओके, ग्रेट. आणि म्हणजे घरी जेव्हा कळलं की स्वानंदी चित्रपट करते, तेव्हा त्यांची काय रिॲक्शन होती? घरच्यांनीच ते पिक्चर मला आले हे सांगितलेलं. व्हॉट वॉज दॅट मोमेंट? प्लीज आमच्यासोबत शेअर करा. आय मीन इट वॉज अमेझिंग. खरंच खूप सरप्रायझिंग होतं, कारण मला फिल्म्स कधी म्हणजे ह्या क्षेत्रात कधी यायचं नव्हतं. पण जेव्हा आईने सांगितलं की तू एकदा करून बघ, इट्स अन अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि तर मग मी पण म्हणाले की माय नॉट, लेट्स गिव्ह इट अ ट्राय. आणि मला ते जमलं. सो येस, इट वॉज अ व्हेरी हॅपी मोमेंट. वा. आणि मोठ्या स्क्रीनवरती आज कदाचित ट्रेलरच्या निमित्ताने स्वतःला तू पहिल्यांदाच बघशील. हो 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 हो. सो काय फिलिंग आहे? खूप जास्त नर्वस आहे मी, कारण 60 वर्ष मी या मोमेंटची वाट बघितली आणि इट्स फायनली हॅपनिंग. माय गॉड. सो येस, आय एम व्हेरी एक्सायटेड. शी इज ॲक्च्युअली व्हेरी एक्सायटेड. आम्ही बाहेर फोटो काढत होतो. सांगतो प्लीज सांग. तर आम्ही अशी उभे होतो, तर
तुम्ही सुमेधा. अच्छा, ओके. मला असं पकडा, असं हो हा असं पकडा आणि असं ना पाय ना मला अशी 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 तर मी तिला विचारलं की आय यू ओके अँड आय कॅन अंडरस्टँड. मला तर बोलताही येत नव्हतं, माझ्या आवाजही निघत नव्हतं जेव्हा पहिल्यांदा माझ्यासोबत असं काहीतरी झालं होतं. सो शी इज रिअली वर्क हार्ड अँड दिस इज your moment, so Anandi, all the very best. Thank you so much. It was because of my heels, but yeah. तर आनंदी आज येताना अभिनयला असं बोलवा ना, आज मी स्क्रीनवरती दिसणार. मी अभिनयला सांगितलं की माझ्याशी नीट वागा. हो, मी सुमेधला बोलायला विसरले. अच्छा. So हा, तो तिकडे बसलाय. आहे का? आहे ना. ओके, ग्रेट. बोलूया. हा. सो आपण इमोशनल पर्स्पेक्टिव्हने बघूया. बाबा मस्ट बी व्हेरी हॅपी सीइंग यू ऑन स्क्रीन. Yeah. आस्ते आस्ते तर काय झालं असतं? I mean, हाऊ डे यूज टू सेलिब्रेट युअर विक्ट्री? मी खूप लहान होते ऍक्च्युली ते विक्ट्रीज आठवायला सुद्धा. पण आय एम प्रिटी शुअर ते आता सगळ्यात जास्त खुश असते इकडे. आणि ऑब्व्हियसली त्यांची एक रिॲक्शन किंवा त्यांचं एक ओपिनियन असणं खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. पण आय होप ही इज व्हेरी हॅपी आणि ते बघतायत काय चाललंय आणि काय नाही. आणि प्रत्येक पॅरेंट्समध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये एक रिसेम्बलन्स असतो. तुझ्यात कुठली एक गोष्ट आहे जी बाबांची तुला असं वाटतं? मी दिसते आईसारखी पण मी आहे बाबांसारखी. अच्छा, म्हणजे नेमकी ह्युमरस. इन जनरल ह्युमरस अभिनय नाही म्हणतो. नाही म्हणतो. स्विच अजिबात नाही. तू आईसारखा आहेस आणि हे सगळ्यांना माहितीये. अभिनयाला कुठे जायचं नसतं, अभिनयाला घरीच बसायचं असतं आणि ते मम्मी सारखं आहे. अच्छा. माझं तसं काही नाही. मी फिरते, मजा करते, एन्जॉय करते. मला घरी बसवत जस्ट लाईक माय फादर. ग्रेट, वाव. आणि मन येण्यागत झालं बद्दल काय सांगशील? तुझ्या कॅरेक्टर बद्दल सांग या चित्रपटात. त्या पूजा येस पूजा. मी खूप लहान होते ह्या वेळेला आणि नॉट चॅलेंजिंग पण येस एक डिफरंट रोल होता आणि तेव्हा पण तशीच होते जेव्हा त्या वयात होते. आणि तेव्हा पण तिला सेटवर नव्हतं बसून बाहेर निघत आउटडोर शॉट्स एन्जॉय करायचे. सुमेध सोबत भांडायला मिळायचं मला सेटवरती. आणि सेटवरती भांडायचं आणि शूटच्या वेळेलाही भांडायचे कारण आम्ही भांडतोच आहोत फिल्ममध्ये टुवर्ड्स टू फेम. अच्छा. बट खूप मजा आली शूट करताना आणि वेगळा एक्सपिरियन्स होता. व्हेरी नाईस. आणि भांडणांचे रिझन काय असायचे? म्हणजे सुमेध वॉज यूज टू बी अ खोडकर गाय और यू वर व्हेरी कसं? I'm a very sweet. Oh my God. But the thing is, I connect with अभिनय. अच्छा. अभिनयला मी जेव्हा भेटलो ना तेव्हा मला असं वाटलं की त्याची एक रिस्पॉन्सिबिलिटीला त्रास देणं ते पूर्ण. ओके. फ्लाइंग किस देतो ना. वाव. दिसतच नाही नाही म्हणजे आमची मैत्री कशी आहे ऍक्च्युली आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत. तर त्यामध्ये एक ती चांगली मैत्री असते जिथे तुम्ही एकमेकांची टांगेसाय करता, एकमेकांना चिडवता. ते नसेल तर मग काय म्हणतो. वाव. करायला पण मजा नसते आली. जसं आहे तसं वाटत असतं. बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि योगेश जाधव सरांना मी स्टेजवरती बोलवेल, जे डिरेक्टर आहे चित्रपटाचे. सर प्लीज स्टेजवरती एकदा जोरदार टाळ्या चित्रपटाच्या डिरेक्टरसाठी झालं पाहिजे. सर सगळ्यात आधी टायटलचं रहस्य जर आम्हाला रिव्हील करा. मन येण्यागत झालं असं का? म्हणजे यांनी फार स्टेजवरती वेडं केलं तुम्हाला म्हणून तसं काही का? मुद्दा असा आहे की आपल्या भाषेत इतकं सोपं साधं प्रेम व्यक्त करता येणं हे जास्त गरजेचं होतं. बरं, नॉर्मली आता खूप बघतोय आपण की मराठी सिनेमांची खूप इंग्लिश नाव आहे ना. सो आपल्या भाषेत आपल्या मायबोलीत गोड वाटेल असं सोपं साधं वाटेल असं व्यक्त होणं काय करता येऊ शकेल. तर हे सगळं क्रेडिट खरं तर क्रिएटिव्ह टीमला आहे. विकास जोशींना आहे, सुदर्शन पांचाळ या दोघांना आहे लेखक म्हणून. आणि आमचे प्रोडक्शनचे सर्व सत्यन गावडे असतील, पूनमजी असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्माते करेक्ट की ज्यांच्यामुळे हे नाव रूपाला आलेलं नाव आहे आणि नाव रूपाला आलेलंच चित्रपट आहे. संदीप सर असतील किंवा कुणाल सर असतील, हे ग्रुप डिस्कशन मधनं आलेलं नाव आहे. अच्छा. आणि जर हिंदीत दिल तो पागले चालतं तर मराठीत मन येडेगत का नाही चालत? नाही का? जर हिंदी ट्रान्सलेट केलं तर काय होतं? बरोबर आहे, तेच आहे. आणि फील पण चित्रपटाचा तोच आहे का? काय असणार आहे चित्रपटात जर आम्हाला ओव्हरव्ह्यू द्या. एक सिंपल लव्ह स्टोरी हे मला जास्त भावलं. म्हणजे
नॉर्मली असं होतं की लव्ह स्टोरी म्हटल्यानंतर खूप किचकटपणा असतो त्याच्यामध्ये आणि काही क्लिशे एलिमेंट्स पण असतात. ह्यात मला काय हुक करत होतं मला, तर हे वन लाईनर की मामाची मुलगी आहे, अच्छा, आणि लग्न आधीच ठरलेलं आहे, ओके, आणि आता आपल्याला एकमेकांच्या प्रेमात पडायचं, ओके, सो व्हॉट नेक्स्ट. ओ, दिस इज द वन लाईनर. आता मी जास्त तपशील सांगत नाही त्याचे, कारण मग मजा नाही राहणार, ट्रेलर आपण बघणार आहोत. नक्की. परंतु घाटावरती किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही प्रथा जास्त आहे की मामाच्या मुलीशीच लग्न लावणं किंवा काय, बरोबर, आणि त्यासाठी इतकं ऍप्ट कास्टिंग मिळणं, दॅट इज ती देवाची कृपा आहे खरं तर. ओके, कारण की सुमित सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करत होतो, आणि अरे नाही वो है तो है. सुमित सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करत होतो, आणि स्वानंदी बरोबर मला ओळख पहिल्यांदा झाली होती. पण मी सरांचे 2 फिल्म्स पाहिले होते. त्याच्यातलं पहिलं पिक्चर जसं मी त्यांचा फॅन झालो, अँड दॅट इज मांजा. ट्रिमेंडस आउटस्टँडिंग वर्किंग या माणसाचं, माइन्यूट वर्किंग काय असतं कॅरेक्टरायझेशनचं, ते मला अमेज करणार होतं. कारण की मी एकांकी करणारा माणूस आहे, थिएटर करणारा माणूस आहे, तर मला मॅनरिझम्स असतील किंवा माणसाचं कॅरेक्टरायझेशन असेल ह्याच्या मी प्रेमात पडणारा डिरेक्टर आहे, आणि दिस मॅन इज अमेझिंग. आणि त्याच्यानंतर मी बकेट लिस्ट पाहिली, आणि त्यांनी खूप खूप मेहनत करून काम केलं होतं, आणि त्याच्यानंतर कृष्णाच्या अवतारात तो सगळ्या जगाने पाहिलं. त्यामुळे ही इज व्हेरी प्रॉमिसिंग ऍक्टर. आणि सगळ्यात माझा एक्सपिरियन्स माझ्या फिल्म पुरता म्हणाल तर सर पत्र वाचतात पूजानी प्रेम लिहिलेलं यशसाठी, आणि यार ट्रॉली शॉट होता. मला टेन्शन असं होतं कॅमेरामॅनला हाफ राऊंड ट्रॉलीमध्ये फोकस करायचा आहे, फोकस पुलरला, आणि रूम खूप 10 फुटावरच होतं, म्हणजे फोकस पुलिंग फार सोपं नव्हतं त्यासाठी. दिस मॅन वॉज लाईक की ऍक्शन नंतर जे सुरू झालं होतं ना माझ्या डोळ्यासमोर जे घडणार होतं, दॅट वॉज अमेझिंग. ते चित्रपट बघायला मिळेल तुम्हाला. परंतु ग्लिसरीन न वापरता इतका सहज आणि इतका बहुत प्रयत्न आणणारा नट मी फार रेअरली पाहिला. म्हणजे एक स्वर्गीय विक्रम गोखले यांच्यावर मी शेवटची फिल्म केली, आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सुमित मुदगलकर आहे माझ्या पाण्यातला की जो इतक्या सहजपणे डोळ्यात पाणी आणू शकतो, आणि तितक्याच फ्रिक्वेंटली फटाफट तो इमोट करतो, आणि हे माझ्यासाठी फार अमेझिंग होतं. सो दोघांबरोबरही खरं तर सुमित काय किंवा स्वानंदी बरोबर काय, स्वानंदीचा एक शॉट होता, खिडकीमध्ये बसते ती, आणि त्यांचं ऑलमोस्ट ब्रेकअप म्हणण्यापेक्षा यश म्हणतो पूजाच्या समोर मैत्रिणींना किंवा मित्रांना की अरे मला ती मनीषा आवडते, ती मनीषा म्हणजे ती श्वेता परदेशी, तो असं म्हणतो, आणि ती मग कोशात जाऊन रडायला लागते. तर एक ट्रॉली शॉट होता, खिडकीच्या शेजारी ती रात्री बसलेली असते, आणि त्याच्यावरती गाणं वाजणार होतं जे फक्त मलाच माहिती होतं ते काय होणार आहे ते. सो सगळे म्हणतात अरे ह्या शॉटचा काय अर्थ आहे, ही रडते का किंवा काय वाट नॉट. पण मला हिच्याबद्दल ते सांगावं असं वाटेल की जो इनोसेन्स आहे ना, खरं तर पैलटकर जो असतो ना ऍक्टर म्हणून, तो तेवढं डिवोटेडली जे करतो ना, ते दोघांच्याही बिहेवियर मधनं कॅमेरा समोर दिसतं, आणि त्या दोघांना त्यासाठी व्हॉट्सअप आहे. सलाम सलाम तुम्हाला. ग्रेट. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आता आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता लागून असेल की यार चित्रपट कसा असेल, ट्रेलर कसा असेल. तर आपण आता वेळ न घालवता थोडाही आपण ट्रेलरकडे वळूयात आणि ट्रेलर बघूयात नेमके ट्रेलर मध्ये काय आहे. सो प्लीज आता आपण सगळे एक सेकंड. हां, एक अजून एक गोष्ट, आमचे जे को ऍक्टर्स आहेत आनंद, सिद्धार्थ, श्वेता आणि अजून एक आहे प्रमोद, प्लीज एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खूप छान बाकी नाही येते, पण खूप मजा आली तुमच्यासोबत पण काम करून. हे खूप चांगले ऍक्टर्स आहेत, प्लीज यांचं काम बघा आणि सपोर्ट करा. छान केलं, दोघांनी काम खूप छान केलेलं आणि उत्सुक आहे सिनेमा बघण्यासाठी. ओके. ती छान काम करणारच, कारण ती जनरलीच तशी खूप कलरफुल आणि तिच्यासारखंच आहे कॅरेक्टर. जसं तू बोललास चिडचिडी वगैरे, दिस इज ऍक्ट. आणि पण आता ती मोठी झाली, त्यावेळेला तर तशीच होती. अच्छा. पण तिने छान केलंय, मला आवडलं. मला पहिल्यांदा मी तिला मोठ्या पडद्यावरती बघितलं आज. ओ माय गॉड. त्यामुळे उत्सुक आहे 1 मार्चसाठी मी खूप. वाव. आणि मॅम तुम्ही काय सांगाल? एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. प्लीज सांगा कसं वाटलं लेखीला मोठ्या स्क्रीनवरती बघून? सगळ्यात प्रथम सगळ्यांना नमस्कार मनापासून. सगळ्यांना मनापासून नमस्कार.
मला नाही ॲक्च्युली भावनाच काही व्यक्त नाही करता येत. मी खुश आहे आणि खूप छान वाटतंय. मला अभिनयाचाही पहिला दिवस आठवला. आता तिचा हा पहिला दिवस आहे. आज ट्रेलर लॉन्च आहे आणि छान वाटलं मला. एक तर स्वानंदी ती चांगली ॲक्ट्रेस आहे हे मला नक्कीच माहिती आहे पहिल्यापासूनच, कारण तिच्यामध्ये ते आहे कुठेतरी आणि ते तिलाच माहिती नव्हतं एका क्षणी की असं तिला वाटायचं की मी नाही करू शकत, मला हे नाही करायचं, तू आणि दादा करतोयस तर ते ठीक आहे पण मला मी माझं दुसरं काहीतरी बघेल. पण असं करता करता तिला योगेशनी विचारलं. पहिला तिची पहिली फिल्म आली होती रिस्पेक्ट, त्याच्यानंतर आता ही दुसरी फिल्म थिएटरला रिलीज होते आहे आणि ती म्हणाली मी काय करू. म्हटलं तू कर, तू बघ करून, नाही आवडलं तर सोडून दे पण एखाद्या वेळेला करायला काय हरकत आहे, तुझ्या आपल्या रक्तामध्ये आहे ते. कारण माझ्या कडून ही 5वी जनरेशन आहे, बेर्डेनची मुलगा असं सगळं ते असल्यामुळे एक वलय असल्यामुळे मी म्हटलं तू करून बघ, नाही वाटलं तर तू सोडून दे. पण मग योगेशने विचारलं, आणखीन सुमेध होता तिच्या अपोजिट, तर मी म्हटलं की टीम चांगली आहे, सुरेखा आहे, विद्याधर जोशी आहे, तर करायला काय हरकत नाही. आणि तिचा मी हा परफॉर्मन्स पाहिला आहे. फार दोघांची केमिस्ट्री अत्यंत उत्तम आहे. ते दोघे उत्तम मित्रही आहेत आणि ती केमिस्ट्री त्यांची पडद्यावरही बघायला मिळते. आणि माझ्याकडून सगळ्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. स्वानंदीलाही शुभेच्छा माझ्याकडून. आज खरं तर मला जमणार नव्हतं कारण खूप कामं आहेत, खूप गोष्टी चालू आहेत माझ्या. मी आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे मला माझ्या बऱ्याच जबाबदाऱ्या आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते टाकलेल्या आहेत. त्यामुळे आज जायचं की नाही, आता महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड्स पण आहेत, आता संध्याकाळी सुरू आहेत, त्यामुळे तिथेही जायचं आहे. त्यामुळे मी म्हटलं जमेल की नाही स्वानंदी प्लीज सॉरी मला माफ कर. पण माझं आणखी माझे बिझनेस पार्टनर अमर गवळी आमचं दोघांचं ठरलं की आपण काही ना करून जायचंच आहे, पुढचं बघू कसं करायचं. सो माझ्याकडून पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा. ग्रेट. या जोरदार टाळ्या प्रिया मॅमसाठी झाल्या पाहिजे पुन्हा एकदा. अभिनय, तू असे टिप्स वगैरे देतो का स्वानंदीला अभिनयाबद्दलच्या? माझं मला आता जमलं तुम्ही तिला काय टिप्स देणार? ओके टिप्स देऊ देता का तुम्ही? माझं मला आता जमतंय. मी इकडे शिव्या खाऊन झालंय, मी काय तिला टिप्स देणार? पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की कोणालाही फार तिला तर मला तसं करायचं नव्हतं की फार टिप्स द्या, फार शिकवायला जा. प्रत्येक आर्टिस्टला स्वतःची वाट स्वतःहून मिळाली तर ती त्यासाठी सगळ्यात कन्व्हिनियंट गोष्ट मी तसे काय म्हणतो, ती तशी फार तिचा नॅचरलपणा, तिचा रॉनेस या सिनेमासाठी खूप आवश्यक होता. तो दिसून येतोय. दोघांची केमिस्ट्री खूप छान दिसते. सो आय थिंक तिथेच ती जिंकली. तिला माझ्या टिप्सची काही गरज नाहीये शक्यत आता तरी, आणि पुढेही नसेल याची खात्री आहे मला. तिच्याच टिप्सची मला गरज लागेल पुढे जाऊन असं मला. माझा पण गेम बोलून झालेला आहे, आता मला परत बोलू नको. आता तिघं स्टेजवरती सापडलेले आहेत. एक महत्वाचा प्रश्न मॅम तुम्हाला, प्लीज सांगा दोघांपैकी कोण जास्त खोडकर आहे? मी. अच्छा, ट्रू. आता मगाशीच ऐकलं की ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये तेव्हा ते डिप्लोमॅटिक झालेले आहेत. प्रश्नांची उत्तरं तुम्हाला डिप्लोमॅटिकच मिळणार आहेत. नाही, आम्ही तिघही तसेच आहोत. आणि असं प्रसंगानुरूप असतं आमचा खोडकरपणा. कधी तो असतो, कधी ही असते, कधी मी असते. पण ही माझ्याकडूनच त्या दोघांकडे गेलेलं आहे. आणि ऑफकोर्स त्यांचे वडील होतेच, पण ते मी जास्त खोडकर आहे असं मला वाटतं. खोड्या काढण्यामध्ये मी आहे पटाई. वाव, ग्रेट. आणि तुम्हाला तुमची छबी या दोघांपैकी कोणात दिसते सगळ्यात जास्त? अभिनय. ओ, म्हणजे मी लाडका आहे बेसिकली. अच्छा, आहेच अभिनय लाडका आहेच. अभिनय 2 महिन्यांनी भेटतोय मला. अभिनय 2 महिन्यांनी भेटतोय मला. 2 महिन्यानंतर आमचा आज भेट होते आमची. कारण मी शूट करते पुण्यामध्ये आणि हा 2 महिने झाला लंडनला होता, त्यामुळे त्याची माझी भेट झाली नव्हती. सो त्याला मी आज 2 महिन्यानंतर भेट. वा वा, ग्रेट. मुवमेंट आहे. ग्रेट. आणि सुमेध आहे. सुमेध प्लीज तू सुद्धा सांगशील ट्रेलर बघून कसं वाटलं, स्वतःला बिना दाढीचं बघून बऱ्याच दिवसांनी कसं वाटलं?
हॅलो हॅलो हॅलो. तू मिस करतोस का 2018चे तुझे दिवस? म्हण हो म्हण. अच्छा का? आणि अरे काय माहिती म्हणजे एक असं होतं ना, प्रत्येकालाच होत असेल हळूहळू जसं वय वाढतं. अरे तो काळ चांगला होता, तिथे अजून मजा करू शकलो असतो असं वारंवार वाटतं. कारण खरंच आयुष्य खूप छोटं आहे. बघता बघता वय वाढत जातं. उद्या दाढी पांढरी होईल माझी, मला कळणारही नाही. पण मजा येते, चांगलं वाटतं की असे वेगळे प्रोजेक्ट्स केले, अशा लोकांसोबत मी काम करू शकलो, अशी मैत्री झाली. तर हे सगळे मोमेंट्स खूप चांगले वाटतात. अबाउट इट ट्रेलर आय थिंक सो बघून एक वेगळीच एक मजा आली अशी मला. अच्छा की एकदम अचानक बघितलं ना स्वतःला, तसं तिला बघितलं आणि त्यात जी आम्ही मस्ती तेव्हा केली होती ती सगळी आठवली. वा, इट वॉज फन. म्हणजे आता मला असं बोलायचंय की होणारी बायको जर रडतीये म्हटल्यावर नक्की काही ना काहीतरी परिणाम तर झालाच असणार आहे, तरी व्हायला पाहिजे. अच्छा. आणि तिला कळलंय जो तिला कळलंय मला नाही का, तुला तुझ्या कॅरेक्टर बद्दल सांग या चित्रपटातल्या. सो मला जेव्हा योगेश सर अप्रोच झाले होते या कॅरेक्टरला घेऊन, म्हणजे मनीषा, हा कॅरेक्टर खूप ग्लॅमरस होता. आणि म्हणजे एका शहरातली मुलगी अचानक एका सिटी म्हणजे गावामध्ये येऊन जेव्हा ती वावरते इथं तिथे, आणि तिकडं लोकांना त्याबद्दल जो अट्रॅक्शन असतो त्या मुलीबद्दल, तर ते तिच्या ॲटिट्यूड मधून आणि ती सगळीकडे जिथे जाते तिथे लोक तिला सारखे बघत असतात, आणि ते कॅरेक्टर कॅरी करायला एक नॅचरल पर्सनॅलिटी हवी होती. तर सरांनी मला आधी बघितलं होतं, त्यांनी माझे काही फोटोज बघितले होते, तर ते मला असे बोलले की श्वेता तू हे कॅरेक्टर खूप चांगलं करू शकतेस. सो मी म्हटलं सर असं तुम्हाला वाटते तर नक्कीच मी प्रयत्न करेल करायचं, कारण का त्याच्या आधी मी ज्या मूवीज मध्ये काम केलं होतं तर तेव्हा मी गावातल्या मुलीसारखं कॅरेक्टर मोस्टली केलं, आणि हे अचानक म्हणजे एक ग्लॅमरस कॅरेक्टर करणं म्हणजे हे माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्टही होती, कारण का मी लाईफमध्ये एका बऱ्याच पिरियडला मी मॉडेलिंग पण केली आहे. सो कुठेतरी ती ॲज अ पॉझिटिव्ह थिंग माझ्यासाठी काम झाली. आणि माझी मातृभाषा ॲक्च्युली हिंदी आहे, पण मराठी चित्रपट हे करताना आणि असे कॅरेक्टर करताना त्या लँग्वेजवर जास्त काम करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, आणि ते सरांनी मला ते कॉन्फिडन्स दिलं की येस आय कॅन डू इट. आणि आय थिंक मी बऱ्यापैकी चांगलं काम केलं यामध्ये. सांगितलं नसतंच तर कळलंच नसतं मला की तू हिंदी आहेस. इतकं छान मराठी बोलते. थँक्यू. मी त्याचा मित्र तर आहेच, पण मी जसं म्हणजे मी फिल्म मध्ये म्हणतो त्यानुसार, आणि इथे पण जसं की सगळे बसलेले अवघे विश्वची माझे घर, सगळे रिकामे प्लॉट बुकिंग करा. आता रिकामे प्लॉट म्हणजे काय, एक्झॅक्टली ह्याचं मिनिंग काय ते तुम्हाला फिल्म मध्ये कळेल. ओके, आत्ताच सांगितलं तर ती मजा निघून जाईल. पण जसं आहे की सुमितचा मित्र आहे, आम्ही सगळे सोबत खूप मजा आहे. म्हणजे फिल्म मध्ये इतका धंगडधिंगा घातलेला आहे. एक म्हणजे रोमॅन्टिक फिल्म पण आहे, साईड बाय साईड ती कॉमेडी पण आहे. अच्छा. आणि जी मजा मस्ती केली आहे अफलातून आहे. असं नाही की मी ह्या प्रोजेक्ट मध्ये काम करतोय म्हणून मी सांगतो की हे काहीतरी आम्ही जबरदस्त केलंय. ते सिरियसली जेव्हा आम्ही केलंय त्याच्यानंतर पण लोकांचे जे रिस्पॉन्स येत होते त्यावेळी त्याच्यातनं खरंच खूप मजा येणार आहे लोकांना. वाव. आणि कॅरेक्टरचं म्हणाल तर मंग्या नाव आहे, जो लवगुरू आहे. ओके. आणि अजून काय काय आहे ते फिल्म मध्ये कळेल. पण खरंच सगळ्याच टीमचं प्रत्येकाचं इथे खूप एफर्ट्स लागलेले. 6 वर्ष जे वेट केलंय, मध्ये कोरोना आलं, मध्ये कितीतरी गोष्टी चेंज होत गेल्या आणि आज इथपर्यंत आले. तर सगळ्यांनाच पूर्ण टीमला शुभेच्छा आहेत. आणि ह्यांच्याबद्दल पर्सनली सांगायचं तर सुमित म्हणजे ॲज अ फ्रेंड आणि ॲज अ ॲक्टर दोन्ही याच्यात तो एकदम बेस्ट आहे. म्हणतो ना आपण हिरा असतो एक, तसं बघितलं तर प्रॅक्टिकली आणि सिरियसली आज त्याची जी लेवल आहे, ऍक्टर तर ऍक्टर असतो पण तो काम करत करत ज्या स्टेजला पोहोचतो, तर आज तो कृष्ण करून म्हणजे एशियातला बेस्ट ऍक्टर हा वर्ड त्यांनी घेतलेला आहे. जोरदार आणि तो आता पण त्याच याच्याने वागतो जसा तो आधी वागत होता. तो खूप छान. आणि तू राहणार हे माहिती आहे, तू आहेस तेवढा भारी. आणि स्वानंदी म्हणजे आता हे विचारत होते किती खोडकर आहे, कशी आहे. ही पण खरंच स्वभाव म्हणजे म्हणतो ना प्युअर हार्ट. सेटवर पण आता ते सेम की प्रॅक्टिकली सांगायचं तर लक्ष्मीकांत बेर्डे सर यांची मुलं मुलगी म्हणजे
खूप मोठी गोष्ट आहे आणि ते आमच्याशी वागताना कुठेच त्यांचा तो ॲटिट्यूड नसायचा. सो बेस्ट आणि ऍक्टिंग पण खूप भारी आहे. खूप छान. नमस्कार सगळ्यांना. या फिल्ममध्ये चंपक नावाचं कॅरेक्टर मी करतोय. नावच त्याचं इंटरेस्टिंग आहे, चंपक. कमीत कमी 1 किलो तेल तो डोक्याला लावत असेल, एक चष्मा आहे त्याच्याकडे, असं एक इंटरेस्टिंग तो रोल आहे चंपकचा. ती भूमिका मी या फिल्म मध्ये केलेली आहे. जे सुमितचे 2-3 मित्र असतात त्यात मंग्या, मी आणि आणखीन एक आमचा मित्र जो आता आलेला नाहीये, प्रमोद सदमा त्याचं नाव आहे त्या फिल्म मध्ये. असे आम्ही तिघे धुमाकूळ घातलाय आणि अर्थात स्वानंदी आणि सुमित यांच्याबरोबर आम्ही खूपच मजा केली. ग्रेट.